आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। डफळापूर ते जत लॉंगमार्च प्रलंबित प्रश्नांवर माकपचा एल्गार। शेतकरी, महिला, कामगार, युवकांच्या प्रश्नांसाठी तहसीलदारांना निवेदन। प्रश्न तातडीने न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। जत तालुक्यातील शेतकरी, महिला, कामगार, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माकपा वतीने डफळापूर ते जत असा लॉंग मार्च काढण्यात आला। विविध मागण्यांच्या घोषणा देत कार्यकर्ते व नागरिकांनी आंदोलनातून शासनाचे लक्ष वेधले। जत तालुक्याचे ऐतिहासिक नाव बदलण्यात येऊ नये, तालुक्यातील साठवण तलाव भरून द्यावेत, तांत्रिक कारणामुळे लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या पात्र महिलांना पुन्हा लाभ द्यावा, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांचा लाभ द्यावा, स्मार्ट मीटरची सक्ती करू नये, तसेच ग्रामीण भागातील रात्रीचा वीज पुरवठा सुरळीत ठेवावा अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या। याशिवाय डफळापूर येथे नवीन पोलीस ठाणे मंजूर करावे, जत शहरात स्वतंत्र वाहतूक नियंत्रण शाखा सुरू करावी, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी घरकुल योजना सुरू करावी, जिल्हा परिषद शाळा वाचवाव्यात, बांधकाम कामगारांच्या बंद केलेल्या 20 योजना पुन्हा सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात आली। शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांची 1000 रुपयांची मानधनवाढ लागू करावी, अर्धवेळ स्त्री परिचारिकांना 3000 रुपयांची मानधनवाढ तातडीने द्यावी, डफळापूरला कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांना किमान 30,000 रुपये वेतन द्यावे, तसेच डफळापूर गावाला गायरान जमीन उपलब्ध करून द्यावी या मागण्याही आंदोलनातून मांडण्यात आल्या। लॉंग मार्च नंतर कॉम्रेड हनुमंत कोळी यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना जत तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांचे निवेदन देण्यात आले। यावेळी तहसीलदारांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेऊन या प्रश्नांवर चर्चा करण्यात येईल असे आश्वासन दिले। यावेळी कॉम्रेड मीना कोळी, प्रशांत नाईक, गौस मकानदार, समीर नदाब, तम्मा साळुंके, करण जाधव, बसवराज स्वामी, निलेश पवार, सुरेश खाडे, रामेश्वरी चव्हाण, नवनाथ पवार, अतुल ऐवळे, गजानन क्षीरसागर यांच्यासह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार जत तालुक्यातील प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास जनतेच्या न्याय हक्कासाठी आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने देण्यात आला। जत तालुक्यात स्थानिक प्रश्नासंदर्भात डफळापूर ते जत आज पायी चालून माननीय उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले। यामध्ये प्रमुख मागण्या आमच्या अशा होत्या की स्मार्ट मीटर सक्तीने बसवले जातात, परत संध्याकाळची शेतकऱ्यांना लाईट सुटली जात नाही, लाडकी बहिणीचा विषय आहे, जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतो त्या शेतकऱ्यांना त्या कर्जाचा लाभ मिळत नाही, ऑगस्ट महिना आला अजूनही तलाव कोरडे आहेत, ते तलाव भरून देण्यात यावे, परत बांधकाम कामगारांच्या 32 योजना त्यातल्या 20 योजना शासनाने बंद केल्या त्या परत चालू करण्यात याव्या। यासाठी 17 किलोमीटर आज चालत येऊन माननीय उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। जर आमचे प्रश्न नाही सोडले तर याविषयी तीव्र आम्ही आंदोलन करू, की या आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।